शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। नाशिकमधून ठाकरे उमेदवार मागे घेणार का याकडे नजरा। परीक्षेतील घोळामुळे नीटच्या पवित्र्याला धोका निर्माण झाल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत। केंद्र सरकार आणि एनटीएला सुप्रीम कोर्टाकडून नोटीस। देशभरातील महाविद्यालय विद्यापीठांमध्ये आता वर्षातून 2दा प्रवेश प्रक्रिया शक्य। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांची माहिती। जुलै ऑगस्ट बरोबरच जानेवारी फेब्रुवारी मध्ये देखील प्रवेश देता येणार। पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांचा पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा। पर्यावरणपूरक विकासाकरता वांगचुक पुन्हा मैदानात, तर आंतरवली सराटीत जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस। शरद पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा। इंदापूर बारामती तालुक्यात करणार पाहणी दौरा। युगेंद्र पवारही शरद पवारांसोबत दौऱ्यावर। आपण अनेक दिवसांपासून शाकाहारी आहोत। बारामतीतील जैन समाजाच्या कार्यक्रमात पवारांचं वक्तव्य। शालेय पोषण आहार होणार लज्जतदार। यंदा नवीन 15 पदार्थांचा समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम। 7ही धरणांमध्ये पाणीसाठा 6% खाली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मध्यरात्री 2:30 वाजता घेतले वैद्यकीय उपचार। मनोज जरांगे यांना डॉक्टरांनी 3 सलाईन लावल्याची माहिती। राज्यात गृहनिर्माण धोरण लवकरच होणार जाहीर। धोरणांमध्ये परवडणाऱ्या घरांचा विचार केला जाणार, तर अनेक प्रमुख प्रकल्प देखील हाती घेणार असल्याची माहिती। ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातील डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यांमध्ये दलाल असल्याची धक्कादायक माहिती। लवकरात लवकर उपचार मिळवण्याकरता दलाल तावरेंशी साधायचा संपर्क। रखडलेली शिक्षक भरती पुन्हा होणार सुरू। स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक भरतीबाबतची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश। मुंबईत एप्रिलमध्ये गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद। पावसात 1-2 दिवसांचा खंड पडल्यामुळे मुंबईकर पुन्हा घामानं हैराण। उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्कर प्रमुख। 30 जूनला स्वीकारणार पदभार। हिंगोलीत पावसामुळे घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान। नगर परिषदेची नाली सफाईची पोलखोल। सोनम वांगचुक यांचा मोदी सरकारला 28 दिवसांच्या आमरण उपोषणाचा इशारा। हवामान बदल गांभीर्याने घेण्याचा वांगचुक यांचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।